पत्नी समजून अंत्यसंस्कार केले, पण 11 दिवसांनी पत्नी पुन्हा दारात हजर झाली। हो, कोल्हापुरात हा घटना घडली आहे। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातल्या उदगाव मधली ही घटना आहे। नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख चुकल्यानं संपूर्ण प्रकार घडल्याचं कळतंय। संजना ठाणेकर 19 जुलैला घरातून बेपत्ता झाल्या होत्या। सगळे विधी पार पडल्यानंतर बुधवारी 30 जुलैला अचानक संजना गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी अवतरल्या। एकीकडे पत्नी जिवंत परतल्यानं कुटुंबाला आनंद झाला, पण ज्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले ती अज्ञात महिला नेमकं कोण, या विचारानं सगळ्यांना धक्का बसलाय। 19 तारखेला माहेरी जातो। आमच्या आईचं ऑपरेशन आहे। कोणत्या गावी? आरोग्य क्रॉस तालुका जिल्हा बेळगाव या गावी जातो म्हणून संध्याकाळी 7च्या सुमारास घरातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर कॉल बंद करून ठेवल्या। मोबाईल पूर्ण सगळ्या तिचे जेवढं नातेवाईक आहेत तेवढ्या सगळ्या पूर्ण नातेवाईकांनी आम्ही संपर्क साधला। सर्व नातेवाईकांच्या संपर्क साधल्यानंतर आम्हाला एकाही नातेवाईकांना सांगितलं नाही की ती आमच्याकडे आली। ज्यावेळी तुम्ही पूर्ण बॉडीची उंची, केस, पूर्ण अंगावरची कपडे, अंगावरचे दागिने हे सगळं सेम आढळून आल्यामुळं, गालावरचा तीळ हे सगळं सेम आढळून आल्यामुळं मला खात्री पडली की माझीच बायको आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।